हिंगोली जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी ती दुतर्फा भरून वाहत आहे आणि याच कयाधू नदीच्या पात्रांना जे आहे ते धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यानंतर पाणी जे आहे ते सर्वत्र झालेले आहे। याच कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारामध्ये जवळपास 22 शेतकरी अडकले होते आणि आता याच नगरपालिकेच्या टीमच्या या एनडीएफच्या टीमच्या वतीने जे आहे ते त्यांना रेस्क्यू करण्यात येत आहे। आमदार संतोष बांगर स्वतः या ठिकाणी आले आहेत। आता जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लहान लहान बालका आहेत, त्याचबरोबर महिला वृद्ध आहेत। या ठिकाणी त्यांना जे आहे आता रेस्क्यू करण्यात येत आहे आणि त्या महिलांना जे आहे आता बोटीच्या सहाय्याने इथून त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे, त्यांच्या घरी सोडणार आहेत। जवळपास काल रात्रीपासून याच आखाड्यावरती याच गोठ्यावरती हे सगळे शेतकरी जे आहेत ते महिला पुरुष जवळपास 20च्या वर अडकले होते आणि त्यानंतर त्यांनी TV9शी संपर्क साधला होता। TV9 नंतर TV9ने सकाळीच बातमी ब्रेक केली होती की या ठिकाणी 22 शेतकरी अडकले आणि त्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्यासह या ठिकाणी जे आहे ते एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। टीमचे काही कर्मचारी असतील आणि आमदार स्वतः संतोष बांगर असतील तर त्या महिलांना आता रेस्क्यू करत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण जर या छायाचित्रात बघितलं तर एक छोटी मुलगी आहे, ती त्या एक रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या खांद्यावरती त्यांनी घेतली आहे। तर दुसऱ्या बाजूला एक वयोवृद्ध आजी आहे, त्यांना संतोष बांगर यांनी हाताला धरून त्यांना या बोटीकडे नेण्यात आले आहे आणि त्यांचा आता रेस्क्यू या ठिकाणी झालेला आहे। त्यांना बोटीत बसविल्यानंतर या ठिकाणाहून त्यांना देवजना गावामध्ये सोडण्यात येईल आणि तिथून परत एक त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या तपासण्यात येईल, कारण काही त्यांच्या कालपासून पोटामध्ये अन्नाचा कणही नाही। सगळे शेतकरी जे आहेत ते दुसरं एक बोलका चित्र आहे, एक कडेवरती बाळ घेऊन तो जो व्यक्ती आहे तो येत आहे। अतिशय 2 ते 3 वर्षाची ती चिमुकली असेल आणि तिला कडेवरती घेऊन आता या रेस्क्यू टीमकडे आणण्यात येत आहे। ती चिमुकली जी आहे ते कालपासून उपाशी असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलं आहे। असे 20 ते 25 शेतकरी या ठिकाणी अडकले आहेत आणि आता हिंगोली नगरपालिकेच्या हिंगोली नगरपालिकेच्या टीमच्या वतीनं या सर्वांना रेस्क्यू करण्यात येत आहे। यांना ताई काय सांगा, कधीपासून अडकले होते? आम्ही कालपासून अडकलो बापा। मग आता जेवण नाही, काय नाही, चहा पाणी नाही, काय नाही आमचं। बरं लेकरं बाळ उपाशी आहेत। काय होणार नाही, घाबरू नका, बसा खाली, बसा व्यवस्थित, बसा खाली, घाबरू नका। काही जेवणाची वगैरे व्यवस्था काहीच नाही। बरं, कधी आल्या होत्या शेतामध्ये? शेतामध्ये आम्ही कालपासून आहोत शेतामध्ये। कालपासून याच्यातच अन्न नाही, पाणी नाही, काय नाही। आम्हाला शिवा जायला, थंडी वाजायली लय आम्हाला। कधीपासून अडकल्या होत्या काकू आणि काय काय परेशान? आम्हाला लय रात्री असं पाण्यानं आम्ही झडकून काढलो वरही। आम्हाला असं काय उतरायचं म्हणा खाली, काय ना असं इकून तिकून वाहून चाललं, बाजा वाहून गेल्या, सगळं वाहून गेलं। आमच्या घरात ते काहीच नाही राहिलं, चकासे गहू काहीच नाही, कपडे कपडे अंगावरची भिजली, ते भिजले, काहीच आम्हाला घरात काढायला बनलं नाही। असं कसंच कुणाकडे मदत मागितली होती तुम्ही? तर ह्या दुसऱ्या छायाचित्रामध्ये अतिशय चिमुकली आहे। आमदार संतोष बांगर यांनी या चिमुकलीला घेतलेली आहे। चिमुकलीला घेऊन कडेवरती घेऊन आमदार संतोष बांगर स्वतः या बोटकडे येत आहेत। अत्यंत बोलके, त्याचबरोबर त्यांचे जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रे असतील, त्याचबरोबर हे कुत्रे सुद्धा त्यांच्या सोबतच आता बोटमध्ये येत आहेत। खरं तर शेतकऱ्यांचा मित्र हा पाळीव प्राणी असतो आणि हाच पाळीव प्राणीही यांच्यासोबत अडकले होते। या सगळ्यांना रेस्क्यू करण्यामध्ये आता स्थानिक प्रशासनाला यश आलेलं आहे। सगळ्यांना सुखरूप आता या आखाड्यावरती, या गोठ्यावरती जे अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या पथकालाही यश आलेलं आहे। असे उपाशी आहोत, लेकरांनी लढायली आमचे। हो, आमदार साहेबांना आम्हाला हे केलं। आमदार साहेब आम्हाला धावून आले देवासारखे। काल 8 वाजले तेव्हापासून आम्ही इथं पाण्यातच आहे, उपाशीच आहे इथं आम्ही। लेकरं मिकरं नुसती लढायले, आम्ही लढायले, इकून तिकून घाबरायले आम्ही। आता काय भावना आहेत काकू? आता तुम्ही सुखरूप बाहेर निघालात? आता सुखरूप बाहेर निघाले, मात्र आम्हाला लय असं चळकाप अंगाला यायला लागले। आम्हाला वाटायला लागले आम्ही कवा निघतो बाहेर, कवा नाही, की बांगर साहेब आम्हाला धावून आली। आपल्याकडे एनडीआरएफ या टीमचे प्रमुख आहेत, कसं आता बाहेर काढलं जाणार आहे सगळ्यांना आणि आपली किती जणांची टीम आहे?
या ठिकाणी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या ठिकाणी माणसं अडकलेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही रेस्क्यू करण्याचं काम करतोय. कालही केलं आणि आज सकाळपासून पण चालू आहे. डोंगरगावच्या ठिकाणी 8-9 माणसाचं रेस्क्यू केलं. त्याच्यामध्ये छोटं 4 दिवसाचं बाळसुद्धा होतं. आता या ठिकाणी सुद्धा एक 8-9 माणसं आहेत. आतापर्यंत किती जणांना रेस्क्यू केलं? काल एक 15-16 जणांना केलं आहे आणि आज पण त्या ठिकाणी 9 जण डोंगरगावला आणि आता इथं एक 15 ते 20 माणसं आहेत. अजून किती जणांना रेस्क्यू करायचं बाकी? ज्या ज्या ठिकाणी अडकलेत त्या ठिकाणचं बाकी आहे. आता अंदाजे आकडा माहिती नाही. 25 ते 30 जणांना या टीमनं रेस्क्यू केलेलं आहे कालपासून आणि अजूनही यांचं काम जे आहे ते सुरूच आहे. अनेक जण या ठिकाणी अडकलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.